धन्यवाद आणि सगळ्यात तुम्हाला नमस्कार. सर्वप्रथम मी तुमच्या कॉलेज स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूरचं आणि प्रोफेसर डॉक्टर भागवत शिंदे आणि इतर सगळे हे आयोजक आणि सगळे इथे जमलेले श्रोते यांचं आभार मानते, की या निमित्ताने मला एक तुमच्याशी गप्पा मारायचा एक योग आला. कारण शिंदे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ते म्हणाले, की तुम्ही सगळीजण याच्यात उत्सुक आहात, वाचक आहात आणि तुमच्यापैकी काही जण लेखकही असतील, लिहिण्याचा प्रयत्न करत असतील. तर अशा सगळ्यांची एक लेखिका म्हणून मला गप्पा मारायला नक्कीच आवडेल. म्हणून मी लगेचच हो म्हटलं आणि विषय विचारत होतो, तो विषय सुद्धा आजचा अ, वाचन, लेखन या संबंधातच काही असावा अशी एक अपेक्षा होती. त्यामुळे वाचायचं, लिहायचं तसं आणि कशासाठी. विषय बघितला तर खरं म्हणजे अतिशय सोपा आहे. पण त्याचबरोबर तो अवघडही आहे, की आपण आपण नेहमी या विषयाबद्दल एक चर्चा करत असतो. मनात आपल्या विचारही असतात. तर मला असं वाटलं, की एक लेखिकाची याच्यात काय भूमिका आहे? तर अशा तऱ्हेनं मी तुमच्याशी आज त्याचा एक संवाद साधणार आहे. आणि मी त्यांना म्हटल्याप्रमाणे थोडा वेळ मी बोलीन आणि नंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं द्यायला मला आवडेल. तेव्हा असं घडलं तर छान होईल. म्हणजे तो एक दोन्ही तऱ्हेने आपला एक संवाद होऊ शकेल. तर आता मी म्हटलं तसं, की आपण विचार करतो अ, वाचायचं. पण कशासाठी आणि कसं वाचायचं? तर खरं सांगायचं तर वाचन हे आपण शाळेत गेल्यापासून आपली वाचायला आपण सुरुवातच करतो. आपलं शिक्षण लिहिण्या-वाचण्याचंच असतं. तेव्हा शाळेत आपल्याला धडे असतात, कविता असतात आणि मी एक लेखिका म्हणून सांगायचं म्हणजे लोकं जेव्हा मला विचारतात, की तुम्हाला लेखनाची प्रेरणा कुठून मिळाली? तुम्ही कधी सुरुवात केली? तर मी त्याचं उत्तरही तसंच आहे. मी खरं म्हणजे लहानपणापासूनच लिहीत होते. आणि लिहिण्याची ती प्रेरणा अशीच होती, की आपण धड्यात कितीतरी गोष्टी वाचतो, अतिशय चांगल्या-चांगल्या अ, अ, अनुभव वाचतो, प्रवास वर्णन वाचतो आणि मुख्य म्हणजे कविता वाचतो. कविता तर आम्हाला धड्यात असायच्याच. मी संपूर्ण सगळं माझं शिक्षण हे महाराष्ट्रात मराठी शाळेतनंच झालेलं आहे. त्यामुळे त्या कविता वाचून मला नेहमी असं वाटत असे, की अरे आपणही लिहून बघावी, आपल्यालाही लिहिता येईल का अशी कविता? आणि अशा विचारात करता मी कविता लिहायला लागले. अगदी शाळेत असतानाच लिहायला लागले. आणि त्या काळी तरी आमच्या शाळेत त्यावेळेला हस्तलिखित मासिकं असायची. त्यामुळे त्याच्यात त्या कविता घेतल्या जायच्या. नंतर कॉलेजमध्येही तसंच झालं. मी जरी कॉमर्सला गेले, तरी माझं लेखन सुरूच राहिलं होतं. त्यामुळे असं करता वाचन आणि लेखन हे दोन्ही वाटा मला सापडत. पण आता आपण असं समजा असा विचार केला, की आपल्याला अलीकडे म्हणतात नाही सगळीकडे आजूबाजूलाही ऐकू येतं, की हल्लीची तरुण पिढी फारसं वाचत नाही. अगदी आमच्या काळची पिढी म्हणजे 60 आणि 70च्या काळात कदाचित त्यावेळेला दुसरे दुसरे कुठल्याच असे उद्योग होते, दुसरे कुठले त्यावेळेला आमच्याकडे टीव्ही पण नव्हता, म्हणजे त्यावेळेला आपल्याकडे आलाच नव्हता. त्यामुळे मराठी बरीच मासिकं, पुस्तकं ही सहसा सगळ्या लोकांच्या घरी यायची. दिवाळी अंक असायचे, मासिकं असायची. तेव्हा वाचन हा एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. मग आता तसं नाहीये का? असं आपण थोडासा विचार करता या प्रश्नापाशी येतो, की कसं असतं म्हणजे वाचन आपण कसे वाचत जातो? आपले त्याचे काय परिणाम होतात? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण जेव्हा वाचायला शिकतो, तेव्हा आपोआपच आपल्याला असं वाटत असतं, की काहीतरी दुसरं वाचा. म्हणजे आपण एक शिक्षणाचा भाग म्हणूनही वाचत असतो. पण दुसरीच मी म्हटलं तसं, की आमच्या काळात तरी मासिकं असत. पण आता अजूनही तशी मासिकं आहेत मराठीत, नाही असं नाहीये. आणि पुस्तकं तर असतातच. तेव्हा तुम्ही पुस्तक अगदी हातात घेऊन वाचा किंवा आता आता अलीकडे Kindleवर सुद्धा पुस्तकं वाचा, तरी पुस्तक ते पुस्तक असतं. तर आपण पुस्तक का वाचायचं? ते काय काय कारण काय असतं आपण वाचायचं? तर मला असं वाटतं, की महत्त्वाचं कारण असं असतं, की आपण जे वाचतो, त्या वाचनाचा आपल्या जडणघडणीवर, आपल्या विचारांवर परिणाम. कारण तुम्ही काहीच वाचलं नाही, तर तुम्ही रोजचं जीवन एक जगत असता, काय काम करत असता, नुसता अभ्यास करता, शिक्षण पूर्ण करता. त्या सगळ्या गोष्टी घडत राहतातच. पण जेव्हा आपण वाचतो, तेव्हा आपण एका निराळ्या दुनियेत शिरतो. आणि वाचणाऱ्यांच्या तुमच्यापैकी अनेक जण वाचणारे असतील अशी माझी अपेक्षा आहे. जे पुस्तकाच्या दुनियेत रमून गेलेले असतात, त्यांना हे नक्कीच माहिती असतं. तुम्ही कुठलीही पुस्तकं जेव्हा हातात घेता, तेव्हा एकदा सुरुवात केली, की त्या शब्दात, त्या भाषेत, लेखकाने काय म्हटलेलं आहे त्याच्यात, त्या सगळ्या निराळ्या एका जगात आपण हरवून जातो. आणि ते हरवून जातो म्हणजे काय होतं, तर आपलं मन तिथे जातं. ते सगळं अनोळखी विश्व असतं. त्यामुळे त्या अनोळखी विश्वात आपण रमताना पहिलं काय होतं, तो मनोरंजन. तर ललित साहित्य आपण जेव्हा विचार करतो, ललित साहित्य म्हणजे
कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकं याला सगळ्याला ललित साहित्य आपणच साहित्य. तर ते काय मनोरंजन तर करतंच. आपला वेळ खूप छान जातो. आपल्याला एक छान काहीतरी गोष्ट ऐकायला मिळते का आपल्याला गोष्टी ऐकण्याचे आवड तर पहिल्यापासूनच असते. जगभरच आहे. म्हणजे आपण मानवांनी भाषेचा जेव्हा उगम झाला आणि भाषा वापरायला लागले मानवजात, तेव्हापासून एकमेकांना गोष्टी सांगायच्या. आपल्या आयुष्यात जे घडलेलं आहे ते दुसऱ्याला सांगायचं. अशा पद्धतीची सुरुवात तर झालेलीच आहे. तेव्हा साहित्य वाचताना आपल्याला त्यांच्या जगात काय घडलेलं आहे, असं करता-करता मनोरंजक होता-होता आपल्याला आपल्यापेक्षा वेगळे लोक कसे जगतात, त्यांचं जीवन काय असतं, ते काय विचार करतात, त्यांच्या आयुष्यात कुठले सुख-दुःखाचे ताण असतात, अनुभव त्यांचे वेगळे असतात की आपल्यासारखेच असतात, असे सगळे प्रश्न पडत. त्यामुळे साहित्य वाचून अगदी आपल्या मनाची श्रीमंती वाढते, आपल्या अनुभवाची श्रीमंती वाढते. तर हे निश्चितच होतं. आणि अनेक वेळा आपल्याला आपल्यासारख्याच चे जगत असतात लोकं, त्यांचंही वाचायला आवडतं. पण आपल्यापेक्षा अगदी वेगळ्या तऱ्हेनं जगणारे जे लोक असतात, त्यांचं जीवन वाचायलाही आवडतं. म्हणजे केवळ आपल्याच देशाप्रदेशातले लोकं असतात असंही नाही. त्या देशाप्रदेशाच्या पलीकडचे लोकं असतात. आपण ज्या स्तरात राहतो त्यापेक्षा वेगळ्या स्तरात राहणारे लोक असतात. त्यांचं जीवन असतं, त्यांच्या आयुष्यात काही सुख-दुःख घडत असतात. त्यांचे लाड असतात, ते वाचायलाही आवडतं. मग त्या पलीकडेही जाऊन अगदी परदेशच्या वेगळ्या भाषेत राहणारे, देशोदेशी राहणारे, असे सगळे जे लोक असतात, त्यांचं जीवन काय असतं, त्यांच्या आयुष्यात काय असतं, तेही आपण वाचायचं. जितकं आपण अधिक वाचू, जितकं आपण आपल्या भाषेतही वाचतो, दुसऱ्या भाषेत वाचतो, अनुवाद केलेलं साहित्य वाचतो, तितकं-तितकं आपलं अनुभव विश्व अतिशय समृद्ध होत जातं. आणि त्या समृद्धतेचा फायदा काय असतो? तर आपल्या आपल्या मनाच्या सगळी दारं, खिडक्या सगळी उघडतात. त्यामुळे आपल्याला बाहेर काय विचार चाललेले आहेत, आपल्यापेक्षा वेगळा विचार करणारे लोक कसे असू शकतात, याचं याचं सगळं ज्ञान होत जातं. आपल्याला अधिकाधिक माहिती मिळेल. किंवा साहित्य वाचून हा तर एक पहिला मोठा फायदाच. आणि आपण जे इतर वाचत असतो म्हणजे साहित्याखेरीज ज्याला आपण म्हणू वैचारिक साहित्य असेल किंवा समीक्षा असते किंवा अगदी लोकांनी याची संशोधन करून लिहिलेली पुस्तकं असतात. ती सुद्धा आपल्याला वाचायला हवं. काही एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास केलेला असतो. ही पुस्तकं. त्या पुस्तकामुळे तर आपल्याला ज्ञान मिळतं. ते तर आपल्याला माहितीच आहे. माहिती मिळते, ज्ञान मिळतं. आणि आपण जेव्हा हे सगळं वाचत असतो, तेव्हा त्याचा आपल्या विचारांवर परिणाम. तेव्हा आणि विचारण्यावर कसा परिणाम होतो? आता माझं उदाहरण द्यायचं झालं तर 70च्या दशकात साधारण मी कॉलेजमध्ये होते. तर त्यावेळेला म्हटलं तसं, की मराठी मासिकं भरपूर असायची. मला अगदी आठवतंय तसं स्त्री, किर्लोस्कर यासारखी चांगली मासिकं तेव्हा असायची. आणि त्या मासिकातनं अनेक तऱ्हेचे लेख येत असत. आणि ते लेख अतिशय विचारप्रवर्तक असायचे. म्हणजे विज्ञानवादी असायचे, विवेकवादी असायचे, प्रश्न विचारलेले असायचे. आपण ज्या अनेक वेळा काही रूढी, कर्मकांड पाळत असतो, त्यांना विचारलेले ते प्रश्न असायचे. आणि ते करता-करता माझ्याही मनात त्यामुळे त्या विचारांचा माझ्याही विचारांवर त्याचा परिणाम झाला, की आपणही प्रश्न विचारले पाहिजेत. आपणही त्याबद्दल काही विचार केला पाहिजे. आपण आपल्या तऱ्हेनं कसं स्वतंत्रपणे राहायचं, कसं स्वतंत्र विचार करायचा, याची एक जाण ते वाचता-वाचता आहे. तेव्हा अशा वाचनाचा विशेषतः आपण तरुण वयात जे वाचतो 20शी, 25शी, 30शी पर्यंत त्याचा आपल्या घडणीवर खूप परिणाम. आणि हे जर आपण वाचन केलं नाही, तर खरोखरच मग आपण आपण आपल्याच हाताने सगळे दारं-खिडक्या बंद करण्यासारखं. तेव्हा म्हणून मी माझं उदाहरण त्यासाठी दिलं आणि 70च्या दशकात तर त्यावेळेला स्त्रीवाद आपल्याकडे येऊ घातला होता. म्हणजे 75 आहे तर 1975 मध्ये युनोनीच महिला वर्ष म्हणून ते जाहीर केलं होतं आणि आपल्या इकडे विशेषतः पुण्यात स्त्रीवादाची एक चळवळ होती. त्यावेळेला स्त्री मासिक होतं, विद्याताई बाळ होत्या. त्यामुळे त्यांनी विचारांचा एक नवीन विचार त्यांनी आणले होते आणि त्या बरोबरीनं अनेक अनेक स्त्रीवादी लोकं, स्त्रीवादी चळवळीत काम करणारी लोकं, अशी सगळे आजूबाजू धावत. मी आता प्रत्यक्षपणे चळवळीत काही काम केलं असं नाही. हे जे विचारांचं वारं वाहत होतं, त्या वारं आपल्यापाशी जेव्हा येऊन भिडतं, तेव्हा आपणही काही प्रश्न विचारायला लागतो. आपल्या मनात जे प्रश्न असतात त्याची उत्तरं मिळायला लागतात. आपला विचार नक्की कसा आहे, त्याची एक स्पष्टपणे जाण व्हायला लागते. त्यामुळे हा जो सगळा परिणाम होतो,
त्यामुळे एक विज्ञानाचे वारं असायचं. मी त्यावेळी मी म्हटलं तसं किर्लोस्कर मासिकातनं अनेक प्रश्न विचारलेले असायचे. आणि ते वाचता मग आपणही कुठेतरी कुणाशी तरी आपल्या बरोबरीनं कोणी असेल त्यांच्याशी आपण चर्चा करू शकतो. आपल्या बरोबरचे मित्र-मैत्रिणी असतात म्हणा किंवा शिक्षक असतात, दरी घरचे असतात. सुदैवानं माझ्या घरचं वातावरण पुरोगामी होतं. त्यामुळे मला प्रश्न विचारायला मुभा होता. आणि मला असं लक्षात आलं, की आपण जेव्हा वाचतो आणि आपल्या विचारांवर परिणाम होतो, तेव्हा मी म्हटलं आत्ता तसं, की आपण प्रश्न विचारले पाहिजे. हा सुद्धा विचार आपल्या मनात असतो. आणि तो अनेक पुस्तकं आपल्याला देईल. अनेक वेळा पुस्तकं आपल्याला जे काही देतात म्हणजे आपण आपलेच जर बघत राहिलो, की आपल्याला पुस्तकांनी काय दिलेलं आहे. तर ते आपल्याला नक्की लक्षात देते, की आपल्या पुस्तकाने आपल्याला विचार दिलेले आहेत, आपल्याला काही शक्ती दिलेली आहे. आपल्याला त्या पुस्तकांनीच विवेकवादी केलेलं आहे. प्रश्न विचारण्याचं एक स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे आणि आपली स्वतंत्र वाट आपण कशी शोधायची हे आपल्याला पुस्तकात. त्यामुळे हे जे सगळं झालं होतं म्हणजे त्या काळात, हे आता म्हणजे जास्त अजून कदाचित असं असेल, की या टप्प्यावर मी जेव्हा मागे वळून बघते, तेव्हा हे माझ्या जास्त स्पष्टपणे लक्षात आहे. पण एकदा का आपल्याला वाचनाची सवय लागली, की बघ ती पुस्तकं कुठली का असेना, कुठल्या का भाषेतली असेना, कुठल्या का तऱ्हेनं असेल. पण एकदा आपल्याला ती वाचनाची सवय लागली, की ती मग अजिबात सुटत नाही आणि ती सुटून नाहीये. अनेक वेळा मला असंही म्हणणारी लोकं दिसतात, की "हो, मी माझ्या तरुणपणी, लहानपणी खूप वाचत होते. पण आता काही मी वाचत नाही." मग मला असं वाटतं, की आपण हा प्रश्नही स्वतःला विचारला पाहिजे ना, "मी का वाचत थांबवलं? का मी आता वाचत नाही? आजूबाजूला नाहीये का वाचण्याजोगं?" कारण ही गोष्ट खरी आहे, की आपल्याला ज्या पुस्तकांची खूप आवड असते, त्या पुस्तकांनी आपल्यापर्यंत यायचं असतं आणि आपणही पुस्तकांपर्यंत जायचं असतं. कारण हे अगदी मान्य आहे मला, की सगळ्यांनाच काही सतत पुस्तकं विकत घेणं, त्याचा संग्रह करणं जमतही नाही आणि साहजिक आहे. तेव्हा वाचनालय खरं म्हणजे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि विशेषतः विद्यापीठातली वाचनालय किंवा सार्वजनिक वाचनालय यांची अनेक ठिकाणी पुण्या-मुंबईपेक्षा सुद्धा माझ्या असं लक्षात येतं, की लहान-सहान गावातनं अशी अनेक गावातनं चांगली-चांगली वाचनालयं असतात आणि ते लोकं असे वाचनाचे काही उपक्रम सुरू ठेवतात. लेखकांना बोलावतात, भाषणं असतात, काही संवाद घडत असतात. तर तसंही होऊ शकतं. त्यामुळे तो एक वाचनाचा जो भाग असतो, तो आपल्या परीनं खूप त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण संग्रह करता आला तर जरूर करावा. आणि स मी तर असं पुढे जाऊन नाही म्हणेन, की तुमचा संग्रह असेल, तर तो संग्रह आपण इतरांबरोबर वाटूनही घ्यावा. आणि आता अलीकडे असं करतात अनेक लोकं. एकमेकांची पुस्तकं देतात. मग ते त्यांच्यासाठी बुक क्लब सारखे काही उपक्रम असतात, की जे एकत्र जमून तुम्ही पुस्तकांवर चर्चा करता. त्यातले काय प्रश्न आहेत ते समजून घेता. अनेक वेळा असं असतं, की एखादं पुस्तक आपल्याला खूप आवडतं आणि आपल्याबरोबर एखादा दुसरा वाचनप्रेमी असेल, तर त्याचे विचार कदाचित वेगळे असू शकतात. प्रत्येक माणसाला प्रत्येक पुस्तकातनं काहीतरी वेगळं-वेगळं पण मिळू शकतं. आणि अशा वेळेला आपण जर एकत्र येऊन त्या पुस्तकाबद्दल काही चर्चा केली किंवा काही विचारांची आदान-प्रदान केली, तर असं असं लक्षात येतं की आपल्याला काही इतर बाजू पण त्याच्या दिसू तर हाही एक वाचनाचा मोठा फायदा. आणि जेव्हा तुम्हाला वाचनातनं असं हे जे एक वेगळं जग असतं, वेगळ्या बाजू बघायला मिळतात, ते आपोआप आपल्या आयुष्यातही आहे. तेव्हा काय होतं, की आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला एक विचार करण्याची अशी पद्धत लागते. म्हणजे आपल्याला पद्धत मिळते ती, की कुठलीही घटना घडली किंवा आपले ताण-तणाव आले किंवा काही आपल्या नात्यात काही संबंधातले ताण आले, तर आपण एकाच दिशेने विचार करत. आपण सगळ्या बाजूंनी त्याचा विचार करू शकतो. आणि ही शक्ती आपल्याला नेहमी पुस्तकं देतात. आणि अनेक तऱ्हेतऱ्हेची पुस्तकं देतात. तऱ्हेतऱ्हेचं साहित्य देतात. असाहित्यिक पुस्तकं म्हणजे मी म्हटलं तसं, की इतर काही वैचारिक पुस्तकं असतात किंवा अगदी प्रवास वर्णनं सुद्धा आपल्याला पुष्कळ आहे. आपण जितकं घेऊ, तर खरं ती पुस्तकं आपल्याला देतात. जगाकडे बघायची एक दृष्टी मिळते. जसं आपण शाळेत जातो आणि आपल्याला लिहायला वाचायला आपल्याला शाळा शिकवते. आई-वडील आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. तसं पुस्तकं आपल्याला जगाकडे कसं बघायचं, ही एक दृष्टी देते. आणि आपण जितकं वाचत राहू, तितकी आपली दृष्टी सुद्धा अनेक वेळा बदलत जाते. असं नाहीये की आपण 20व्या वर्षी जसा विचार करू तसाच 30व्या करू किंवा 40व्या. पण ती समृद्धता आपल्याला येच. आणि कदाचित असंही होतं आपल्या विचारांची वाट कदाचित वेगळी होऊ शकते. आपण कसा विचार करतो, आपण आपल्या अनुभवांकडे कसे बघतो,
यावर देखील ते बरचसं अवलंबून. तेव्हा असं सतत होत राहा. असं आता हे एवढे सगळे खरं म्हणजे वाचनाचे फायदे असतात. जी लोकं वाचनात बुडून गेलेली असतात, ते अनेक वेळा थोडीशी पुस्तकांपासून लांब जातात किंवा आता आपण मी म्हटलं कसं काही लोकांना असं म्हणतात, "मग तुम्ही का वाच?" तर हा प्रश्न मी म्हटलं मगाशी तसं, की आपण हा प्रश्न आपल्यालाच विचारला पाहिजे, की आपण का वाचत नाही? आपल्याला वेळ नसतो का? तर तो वेळ नसणं ही गोष्ट खरं म्हणजे आपण थोडासा थांबून एक विचार केला पाहिजे. आपल्याला वेळ नाही असं आहे, की आहे त्या वेळेत आपला पुस्तक घेऊन ते वाचणं हा आपला अग्रक्रम नाही. हा एक विचार आहे. तर प्रत्येकाला 24 तासच असतात. ते तर आपल्याला मान्य आहे. असं नाही की काही लोकांच्या वाट्याला 2 तास अधिक येतात. 25 आणि 26 तास येतात, म्हणून ती लोकं पुस्तकं वाचतात. असं नाहीये ना. आहे त्या वेळेतच येतात. मग आपण पुस्तकांना, आपल्या वाचनाला, आपल्याच एक वाढीला अग्रक्रम देतो आहोत का? की दुसरं काही करतो आहोत? की आपल्याला पुस्तकच उपलब्ध नाहीये. मग ती कशी उपलब्ध करून घेताय? मग आता आत्ताच तुम्ही शिंदे सर म्हणाले तसं, की तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्यामुळे लोकं वाचत नाहीत, असा एक आरोप केला जातो. पण कुठलीही गोष्ट अशी आहे ना, की जी आपण ज्याचा उपयोग करावा, आपल्या परीनं करावा, त्यांनी ते आपल्याला मदत करा. आता तंत्रज्ञान आपल्याला इतकं मदत करतंय, की ते म्हणाले तसं आपण शेकडो मैल लांब बसून सुद्धा आज आपण एकत्र बसून गप्पा मारू शकतो, संवाद साधू शकतो. तंत्रज्ञानाचं सुद्धा उलट अलीकडे तुम्ही जे काही तुमच्यापर्यंत येतं, ते तुम्ही वाचू शकता. या तंत्रज्ञानाने सुद्धा चांगल्या Kindleनी चांगली पुस्तकं उपलब्ध होऊ शकतात. अर्थात तंत्रज्ञानाचं दुसरंही एक असू शकतं, की तिथे ते त्यात त्यात इतक्या गोष्टी आहेत, हजारो, लाखो गोष्टी आहेत, की काही गोष्टी तुमचा नुसता वेळ घेतात. त्या काही गोष्टी तुम्हाला अतिशय हिंसा, द्वेष आणि काही चुकीच्या बातम्या, खोट्या बातम्या अशाही तुमच्यापर्यंत पोहोचतात. पण शेवटी जर तुम्ही पुस्तकं आधी वाचत असाल आणि त्या वाचनामुळे तुम्हाला तर काही प्रगल्भता आली असेल, तर काय निवडावं आणि काय निवडू नये, हे शहाणपण आपल्याला पुस्तकं देतातच ना. तेव्हा तो जो शहाणपण आपल्याकडे असेल, ते इव्हन सोशल मीडिया म्हणून जो काही आज एक आरडाओरडा लोकं करतात, की सामाजिक माध्यमांवरनं आपल्यापर्यंत बरंच काही पोहोचतं. पण त्यातलं आपण काय घ्यावं? कारण चांगल्या-चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. अनेक वेळा अतिशय उत्तम चित्रपट आणि नाटकं ही सुद्धा तिथे दाखवली जातात. तेव्हा ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतं आणि आपण बघू शकतो. अनेकांची उत्तम-उत्तम व्याख्याने आपण ऐकू शकतो. अनेकांच्या मुलाखती ऐकू शकतो. किंबहुना मला महाराष्ट्रापासून लांब असूनही अनेक वेळा चांगल्या मुलाखती, चांगली भाषणं, चांगले काही कार्यक्रम जे अलीकडे लोकं YouTubeवर आपण अपलोड करतात. ते इतके सहजासहजी बघायला मिळतात. ते अनेक वेळा वाटतं, की अरे आपण पुण्यात राहत असतो, तरी कदाचित सगळ्या कार्यक्रमांना जाऊ शकलो नसतो. पण इथे राहून मी ते ऐकू शकते. अनेकांना मी ऐकू शकते, बघू शकते. तेव्हा आपण काय निवडावं, ते शेवटी याचं शहाणपण आपणच मिळवायचं आहे ना. तेव्हा मला असं वाटतं, की तंत्रज्ञानाचा उपयोग आपण कसा करायचा, हे आपण ठरवायचं. तेव्हा वाचनाला तर पर्याय नाहीये. तुम्ही कशा तऱ्हेने वाचाल, ते तुम्ही तंत्रज्ञानानुसार सुद्धा ठरवू शकता. अगदी Kindleवर पुस्तकं वाचावीत म्हणून उलट अतिशय सोयीची गोष्ट आहे. कारण त्यासाठी तुम्हाला जागा बघायला लागत नाही किंवा शेल्फ बघायला लागत नाहीत पुस्तकाचे. त्यातली अडगळ होत नाही. Kindleवर हजारो, लाखो पुस्तकं आपण घेऊ शकतो. अजूनही दुर्दैवाने मला वाटतं खूप मराठीतली पुस्तके येत नाहीत Kindleवर. पण इंग्रजी वाचत असाल तर इंग्रजी जरूर येऊ शकते. त्यामुळे हळू कदाचित पुढच्या एक 5-10 5 एक वर्षात तरी येतील असं मला वाटतं. ऑडिओ बुक्स असतात अलीकडे. अनेक लोकं काम करता किंवा इतर काही करता वाहनं चालवताना म्हणा किंवा व्यायाम करताना किंवा कुठे प्रवासाला जाताना अ, सहजासहजी ऑडिओ बुक्स ऐकू शकतात. आणि अनेक वेळा तरुण पिढीसुद्धा मी असं पाहिलेलं आहे, की ज्यांना आता अलीकडे अनेक तरुण पिढीतली माणसं मराठी माध्यमात शिकत नाही. पण कुठे की जेव्हा त्यांना कदाचित कधीतरी अशी गोडी लागते, की घरी आई-वडील म्हणा किंवा काही शिक्षक म्हणा त्यांना ती गोडी लावू शकतात, की अरे मराठीत बरंच आहे साहित्य आणि तुम्ही ते वाचू शकता. पण मराठी वाचायची जर सवय नसेल, तर ऑडिओ बुक्स हा त्याला अतिशय उत्तम पर्याय आहे, की तुम्ही ती ऐकू शकता आणि ऐकता-ऐकता सुद्धा तुम्हाला त्या साहित्य जगतात पूर्णपणे रमताय आणि सगळा आस्वाद घेताय. तेव्हा या गोष्टी आपण मला असं वाटतं, की जरूर करता येणार. नाही करता येत असं नाही. तर मी म्हटलं तसं, की तंत्रज्ञानाचा उपयोग आपण अशा चांगल्यासाठी जर केला,
तर ज्या गोष्टी तंत्रज्ञानाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात किंवा काही समाज माध्यमातनं अलीकडे काही YouTubes म्हणा किंवा रील्स किंवा काय Instagram असेल किंवा अशा ज्या गोष्टीतनं आपल्याकडे ज्या चटकन येणाऱ्या 2 मिनिटात येणाऱ्या अशा आपल्याला 2 मिनिटात आपण ते एखादी रील पाहतो, एखादी काय बातमी वाचतो किंवा एखादा पटकन विश्वास ठेवतो. तो विश्वास कुठे ठेवायचा, कसा नाही ठेवायचा आणि त्यायोगे जर काही अशा हिंसात्मक गोष्टी किंवा काही गैरसमज किंवा काही विषमता, काही अंधविश्वास, खोट्या भ्रामक कल्पना अशा जर पसरत असतील, तर त्यांना आपण त्याला कसा विरोध करू शकतो किंवा कसा त्या बाजूला सारू शकतो, हे सुद्धा आपल्याला चांगली पुस्तकं वाचून हे करू शकतो. तेव्हा वाचनाचा हा एवढा मोठा फायदा अ, मला वाटतं की या पलीकडे काही दुसरा असू शकत नाही. आपल्याला एक समृद्ध, प्रगल्भ मन देणारं असं हे वाचन आहे. त्या वाचनामुळेच मला माझी वाट सापडली. हे वाटलं तसं की माझ्यावर जो वाचनाचा काही परिणाम जो झाला आहे, तर त्यावेळेला माझ्या विचारांवर झाला. मला ज्या वाचनांनी विवेकवादी बनवलं, विज्ञानवादी बनवलं, स्त्रीवादी बनवलं. त्या वाचनामुळे मला माझ्या आयुष्यातल्या वाटा दिसल्या. आपण काय करावं हे दिसलं. त्यामुळे मी जी लिहीत गेले आणि माझ्या लेखनात सुद्धा मला जे काही सापडत गेलं, ते सगळं मी आधी वाचलेल्या पुस्तकावरूनच होतं. कारण शेवटी मी एक लेखिका जरी झाले, तरी आपण काही स्वतंत्रपणे लेखिका आपण काही भाषा ज्या भाषेत आपण जन्माला आलेला असतो, त्या भाषेतच आपण लिहितो. तेव्हा आपण आधीच्या पूर्वसुरींनी जे काही लिहिलेलं आहे, ते साहित्य जेव्हा वाचत असतो, तेव्हा त्यांच्या खांद्यावर उभे राहूनच आपण ती शिकत जातो, पुढे जातो. तेव्हा मला असं वाटतं, की या वाचनाचे हे जे एवढे मोठे सगळे फायदे आहेत, ते आपल्याला पूर्णपणे उमजून घेऊन आपण पुस्तकांकडे अगदी नक्की वळलं पाहिजे. मला वाटतं वाचनाकडून आता मी थोडं लेखनाकडे आता येते. कारण मी म्हटलं तसं मी लहानपणी माझ्या म्हणजे धड्यात जे मी कविता आणि कथा वाचत असे, त्यामुळे मला ती लेखनाची प्रेरणा मिळाली. आणि मुळात असं आहे, की लेखनाची प्रेरणा आपल्याला आपण जगताना अनुभवातूनच मिळत असते, की आपण एक आजूबाजूला काय-काय घडलेलं आहे ते सगळं पाहत असतो. आणि कदाचित वाचनामुळे असेल एक एक प्रकारचं मनात कुतूहल असतं. तुमच्यापैकी जो कोणी लिहिणारे असतात त्यांनाही हे बरोबर समजेलच, की एक जगण्याबद्दलचंच कुतूहल, एक जगाबद्दलचं कुतूहल किंवा माणसांबद्दलचं कुतूहल. विशेषतः माझ्या लेखनात माणसं, त्यांचे नातेसंबंध, स्त्रीचं मन हे सगळं जास्त तऱ्हेनं आलेलं आहे. त्यामुळे त्याबद्दलचं एक कुतूहल आणि त्याबद्दल पडणारे प्रश्न हे सगळे मनात होते. त्यामुळे त्या तर प्रश्नांची काय आपल्या परीनं काय उत्तरं आहेत? आपल्याला काय समजलं आहे? आपल्याला यातनं काय आकलन झालं आहे? अशा तऱ्हेचे विचार जेव्हा मनात येतात, तेव्हा ती लेखनाची प्रेरणा आहे. आणि अर्थातच लेखनासाठी वाचन तर आवश्यकच आहे. म्हणजे आपण पुस्तकं वाचलेलीच नसतील, तर आपल्याला लेखनाची उर्मी येईलच असं काही मला वाटत नाही. म्हणजे कारण हे सगळं एकमेकांशी जोडलेलंच. तेव्हा कधीतरी काय होतं, की तुमच्यापैकी सुद्धा अनेकांना असं वाटत असेल, की आपल्याला जे समजलेलं आहे, जे अनुभव आलेले आहेत, ते आपण कुठेतरी व्यक्त केले पाहिजे. तर ते कसे व्यक्त करायचे? व्यक्त करण्याचे तर आविष्कार करण्याचे तर मार्ग अनेक तर कलात्मक पण असतात. म्हणजे अगदी चित्रपट बनवणं असो किंवा एखादं चित्र काढणं असो किंवा अगदी संगीत, नृत्य यासारख्या सुद्धा कला असो. त्यातनं लोकं आपल्या मनात जे आहे, आपल्या ज्या उर्मी आहेत, त्या सगळ्या आविष्कारित. पण शब्द हे तर अगदी प्रथम त्याचं वाक्य आहे. शब्दातनं आविष्कार व्हायला आपल्याला आवडतं. कारण आपण भाषा रोज वापरत असतो. आपण संवाद साधत असतो. आपण जोडले गेलेले असतो. त्यामुळे एखादं जे काही मनात येतं, जे काही अनुभव आपल्या वाट्याला येतात, ते आपल्याला असं वाटतं, की ते आपण कुठेतरी आविष्कारिक. पण मग कशासाठी लिहायचं? तर कशासाठी लिहायचं असं साधं उत्तर एवढंच आहे, की आपल्याला वाटतं, आपल्याला जे काही आपली समज अशी जी काही आपल्या मनात आहे, ते आपल्याला कुठेतरी मांडावसं वाटतं. अ, कुणीतरी ते दुसऱ्याने वाचावं असंही वाटतं. म्हणजे केवळ कधी-कधी आपणच मांडून सुद्धा थांबू शकतो, नाही असं नाही. पण अनेक वेळा अशी एक उर्मी असते, की आपले कुठेतरी पोहोचावं. आपण जे मांडलेलं आहे, आपली जी समज आहे, ते कुठेतरी पोहोचावी. म्हणून आपण ते लिहितो.
आणि अर्थात लीन झालं ते कोणीतरी छापावं, प्रसिद्ध व्हावं, प्रकाशित व्हावं, लोकांच्या हातात जावं अशी अशी इच्छा असतेच. त्याच्यातही वाद. तेव्हा आता अर्थात यात गेल्या काही वर्षात खूपच बदल झालेला आहे. मी म्हटलं जसं की मराठीत अ, पूर्वीच्या काळी मासिकं, पुस्तकं असायची तेव्हा ही अगदी साधी गोष्ट होती, की समजा मी कथा लिहिल्या, त्यावेळी त्या कथा प्रथम मासिकात जायच्या. त्या मासिकात ते प्रसिद्ध व्हायच्या. आणि मग त्या अनेक कथा अशा झाल्या, की ते एकत्रित येऊन त्यांचा संग्रह व्हायचा. आता मराठीत तशी मासिकं म्हणजे ती दर महिन्याला प्रसिद्ध होणारी आहेत अजून, नाही असं नाहीये, पण त्यांची संख्या एकेकाळी खूप होती, ती खूप भरभराट होती. ती आता त्या मानाने कमी झालेली आहे. पण तरी देखील मला असं वाटतं, की दुसरी काही व्यासपीठं उपलब्ध आहेत. ज्या लोकांना अनेक लिहावंसं वाटतं, ते मध्यंतरी अ, इव्हन ते सोशल मीडियावर आणि तिथं आहेत ते लिहीत असत. अजूनही लिहीत असतील कदाचित ब्लॉग्स किंवा Facebook म्हणा किंवा कशावरही अशी आपले आविष्कारित होणं, लिहिणं, आपले विचार मांडणं आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं असा जो एक प्रवास असतो, तो अजूनही होत असतो आणि तसं व्हायला हरकत नाही. फक्त त्याच्यात एक धोका असा असतो, की अनेक वेळा आता सोशल मीडियामुळे किंवा इंटरनेटमुळे काय होतं, आपण जे आपल्या मनात जे विचार येतात, ते आपण म्हणतो आणि ते अतिशय चटकन जातात पुढे. तर त्यावर काही संस्कार करायला, त्याचा एक विचार मनात ठेवून आपण एक त्यावर काही मंथन केलं आहे किंवा चिंतन केलं आहे, असं घडत. कारण कथा, कविता आणि किंवा कविता अर्थातच होते म्हणजे आपण चटकन लिहितो. पण कथा किंवा कादंबरी लिहिण्याचं की बराच एक अवकाश लागतो, आपल्याला एक वेळ लागतो. आणि त्यामुळे ती आपल्या मनात सतत एक रुंजी घालत असते. ती आपण काय लिहितो आहोत तेच आपल्या मनात सतत जागतं असतं. त्यामुळे आपण त्याचा एक गंभीरपणे विचार करत ते हळू लिहितो. कधी थोडेफार बदल करतो आणि मग ते पुढे जातं. पण आपल्याला काय वाटतं आहे, आपलं मत काय आहे एखाद्याबद्दल त्याची जी चटकन आपल्याला की लिहावंसं वाटतं आणि पुढे जातं. त्यामुळे काय होतं त्याची अनेक वेळा ते तात्कालिक राहतं. नाही त्याचं एखादी कादंबरी जेव्हा तुम्ही खूप काही कष्ट घेऊन 1-2 वर्ष घेऊन म्हणा किंवा काही काळ घेऊन लिहिता, त्याच्यावर काही संस्कार करता, ती प्रसिद्ध होते. पण तसं न होता अनेक वेळा काय होतं, तुमचं केवळ ते एक मत आहे. तुम्हाला काहीतरी झटकन त्याबद्दल काही वाटतंय. अशा अशा तऱ्हेने एखादं येतं आणि ते पुढे जातं. आणि मग त्यावर चर्चा झाली, कदाचित होते, कदाचित होतही नाही. अनेक लोकं जरी त्याला अ, अंती दाखवत असली तरी अनेक वेळा वाचलं जातंच असंही नाहीये आणि ते विरूनही जातं. त्यामुळे तसंही थोडीशी एक आपली निराशा होण्याचंही त्याचं संभव असतं. तेव्हा मला असं वाटतं, की कुठेतरी अजूनही आपल्याकडे पुस्तकं प्रकाशित होतात. दिवाळी अंक आपल्याकडे अनेक प्रकाशित होतात. किंबहुना दिवाळी अंकांची आपली मराठी दिवाळी अंकांची परंपरा ही खूपच मोठी आहे. म्हणजे मासिकं जरी महिन्याला नसली तरी मी असं ऐकलेलं आहे जवळ-जवळ 400-500 दिवाळी अंक वेगवेगळ्या ठिकाणाहून काही विषयाला वाहिलेले किंवा काही प्रसिद्ध असे 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 जवळ-जवळ 400-500 अंक प्रसिद्ध होतात असं मी ऐकलंय. ते आपलं आपण म्हटलं तरी आपल्याला सगळे ते अंक वाचणं काही शक्य होणार. पण असे अनेक अंक प्रकाशित होतात. तेव्हा ते एक व्यासपीठ आपल्याला उपलब्ध असतं. म्हणजे ती कथा लिहिली तर तुम्हाला ते व्यासपीठ कादंबरी लिहिली तर अर्थातच प्रकाशक काढणं आलं किंवा तिथं जाऊन तिथपर्यंत तुमची कादंबरी पोहोचली पाहिजे. अर्थात अनेक वेळा खरं म्हणजेच काय, अनेक संपादक आणि प्रकाशक देखील चांगल्या लेखनाच्या शोधात असतात. पण चांगलं लेखन म्हणजे काय? शेवटी जेव्हा तुम्हाला लिहावंसं वाटतं, आविष्कार करावासा वाटतो, तेव्हा हा एक प्रश्न मोठा असतो, की कसं कसं लिहावं? जे मला खूप माणसं भेटलीत, मला खूप अनुभव आलेले आहेत. मग मी ते कथेत कसे उतरवायचे? तर हा एक मला असं वाटतं, एक फार कळीचा मुद्दा आहे आणि जे उत्सुक असतात लिहिण्याला त्यांना त्यांच्या मनात सतत एक प्रश्न असतो, की मी कसं लिहू? माझ्याकडे खूप आहे. माझ्याकडे खूप काही गोष्टी आहेत. त्या मी कशा लिहू? त्याची कथा. तर मला असं वाटतं, की एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की आपल्याला जे अनुभव येतात, आपल्या सगळ्यांनाच अनुभव तेव्हा ते अनुभव घेताना एकतर आपण आपलं कुतूहल सतत जागतं ठेवतो त्याची. आपण एक दृष्टी विकसित करायला हवी. ती दृष्टी कसली असते? तर सगळ्या बाजूनी आयुष्याचा एक एक प्रयत्न करणं, आयुष्याच्या सगळ्या बाजू बघण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे आपल्याला जर तुमचा एखादी गोष्ट माहिती असेल, तर त्या गोष्टीत सुद्धा समजा त्या गोष्टीत एक 2 माणसं आहे.
ते 2 माणसं सुद्धा त्या माणसांचे काय विचार असू शकते, त्यांच्यात काय घडलेलं असू शकतं. या गोष्टीचा आपण जर आपल्या दृष्टिकोनातनं विचार केला आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं विचार केला, तर आपल्याला त्यातल्या अनेक बाजू दिसू शकतात. आणि त्या बाजू जेव्हा दिसतात, तेव्हा आपण आपली थोडी कल्पनाशक्ती जसं घडलं तसंच लिहिलं, मन तसं लिहिलं, ते एक प्रकारचं बातमीपत्र होईल. मग ती कथा म्हणा, या आपल्याकडचा जो अनुभव असतो, आपल्याला जे दिसलेलं असतं, आपल्याला जे समजलेलं असतं, ते आपण आपली आपली दृष्टी वापरून, आपलं कुतूहल वापरून, त्याचा अधिक शोध घेत, आपण सगळ्या दृष्टीनं शक्यतो सगळ्या दृष्टीनं पाहून, त्याचे साहित्यात रूपांतर करताना आपली कल्पनाशक्ती वापरणं अतिशय आणि तशी जर वापरली, तर त्याचं एक चांगलं साहित्य होऊ शकतं. मग तुमच्या अनुभवाची ती एक चांगली कथा हो. नाहीतर अनेक वेळा काय होतं, नुसताच अनुभव लिहिला तर ती एक माहितीपत्र होईल. मी म्हटलं तसं एक बातमीपत्र. तर तसं न होता त्या अनुभवाची कथा करणं हे फार महत्वाचं. आणि मग त्यासाठी अर्थात आपली भाषा वापरणं हे फार असतंच. म्हणजे आपल्याला आपली भाषा आपण समृद्ध केलीच पाहिजे. आणि आता अलीकडे मराठी भाषेत अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत. अनेक वेगवेगळे लोकं आपापल्या आपापल्या प्रदेशाची भाषा वापरत लिहितायत. ग्रामीण भागातला अनेक लोकं लिहिते चाललेले आहेत. अनेक पूर्वीची ज्यांचे आवाज पूर्वी ऐकू दिले गेले नव्हते. अशा अशा स्तरातले तळागाळातले लोकं, दलित लोकं, कितीतरी लोकं आज आपले अनुभव मांडतायत, साहित्य त्यातनं मांडतायत, आत्मकथनातनं मांडतायत. आणि हे सुद्धा सगळं आपण सतत आपण जरी आविष्कारित होत लिहित राहिलो, तरी आपण इतरांचंही हे सतत वाचत राहिलंच पाहिजे. आपण नेहमी सजग राहिलं पाहिजे. ते सजग राहूनच आपल्याला एक सगळ्याचा अंदाज आहे. अनेक वेळा असंही वाटते, प्रत्येक लेखकाचे एक वाटा असतात. म्हणजे असं काही एक लेखकच सगळं नाही देऊ शकत. एक लेखिका असो काय मी काही सगळ्या जगाचा मी शोध घेत आहे असा माझा दावा नाहीच आहे. माझ्या वाट्याला जे अनुभव आलेले आहेत, मला जी स्थिती दिसलेली आहे, मला जे समजलेलं आहे ते मी मांडते आहे. पण माझी इच्छा अशीच असते, की ते अनेकांनी आपापले अनुभव असे मांडावे आणि आपण सगळ्यांनी मिळून हे साहित्य विश्व समृद्ध करावं. असं जेव्हा होईल तेव्हा आपली भाषाही समृद्ध होईल, आपलं साहित्यही समृद्ध होईल. आपल्याला सगळ्यांना अधिक वाचायला मिळेल, आपल्या सगळ्यांना अधिक लिहायलाही ती प्रेरणा मिळते. किंवा या तऱ्हेने आपला सगळ्यांचा प्रवास होत आहे. तर मला असं वाटतं, की मी आज एक थोडक्यात लेखन आणि वाचन ह्याच्याबद्दल मी जे काही आज मांडलं, तर मग हे काही मुद्दे असे माझ्या मनात आले, जेव्हा तुम्ही सांगितलंत, की या विषयावर आपण बोलावं. तर म्हणजे आत्ता आत्ता मला दिसतायत ते एवढे मुद्दे आहेत. पण या पलीकडे काही जर प्रश्न असतील कोणाच्या वाचकांच्या मनात किंवा काही असतील तर त्यावर काही बोलायला आवडेल मला. तर